पहाटे 4:30 वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केली. 3 तासाच्या प्रवासानंतर आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो आणि इथं गेल्या-गेल्या ना बुगू खेळणीसाठी कसा हट्ट करतो बघा. लग्नाच्या 3 वर्षानंतर आम्ही फायनली आई भवानीचे दर्शन घेतले. तर आम्ही मूक दर्शनासाठी ठरवलं. तर 2 लाईन असतात, एक तर नॉर्मल असते आणि एक मूक दर्शनाची लाईन असते. तर नॉर्मल लाईनमध्ये ना मूक दर्शन होणं खूप अशक्य असतं, कारण गर्दी खूप जास्त असते. तर त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं की 2.5 ते 3 तास लागतील तुम्हाला मूक दर्शन लाईनमध्ये उभं राहायला. लवकर गेलं का दर्शन खूप छान होतील असं आम्हाला वाटत होतं, पण पुढे गेल्यानंतर समजलं की गर्दी खूप म्हणजे खूप जास्त होती. तर त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं की गर्दी असणार आणि तुम्हाला 2.5 ते 3 तास तिथं उभं राहावं लागणार. आणि इथं बघूची मस्ती बघा. आणि हा तर इतका दमवत होता ना, काय बोलूच नका. आणि त्यात माझ्या पोटात पण दुखत होतं, तुम्ही माझ्या फेसवरून समजू शकता. तर रोड चांगला नव्हता, सो मग त्यामुळे माझ्या पोटात दुखत होतं. त्यानंतर मग आतमध्ये पोहोचलो. मंदिरमध्ये खरंच खूप छान आणि एकदम प्रसन्न वाटत होतं. तर आमचे मूक दर्शन झाले का नाही, तुळजापूरचा मी पूर्ण लॉंग व्हिडिओ आता जस्ट चॅनलवरती अपलोड केला आहे. जर तुम्हाला बघायचा असेल तर मी व्हिडिओ खाली टॅग करते, नक्की बघा.